चातुर्मासातील कहाण्या. 1. ऐका गणेशा. गणेशाची कहाणी बहुतेक बायकांची पाठ असायची. जी वाचत असेल तिच्या जोडीला बाकीच्याही पुटपुटत असत. तेव्हाचा त्यांचा तो शांत सात्विक भाव माझ्या मनावर कोरला गेला आहे. पूजेकडे न बघता काकू, वहिनी, आई, आजीकडे मी बघत असे. मला प्रश्न पडायचा, काय मागतात या इतकं देवाकडे आणि ते त्यांना मिळतं का? असल्या प्रश्नांची उत्तरे मी आजीकडे मागत असे. आजीकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असत. ती सांगायची, देवाकडं मागू ते मिळतं, फक्त मन निर्मळ हवं. भलतेच मागून देवाला संकटात टाकायचे नाही. काय मागायचं यावर चर्चा हवी. चर्चेत काही ठरलं तरी आजी देवासमोर उभं राहिलं की चांगली बुद्धी दे असं म्हणायला लावायची. आपल्याला हवं ते योग्य वेळ आली की मिळतं. आपली श्रद्धा तितकी बळकट हवी हे नकळत मनावर बिंबलं. जेव्हा आपल्या मागण्या थांबतात तेव्हा श्रद्धा बळकट होते. त्याची इतकी सवय झाली की देवासमोर उभं राहिलं की चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखी ठेव इतकंच म्हटलं जातं. कोणत्याही कथेला सुरुवात करताना आधी गणपतीची कहाणी वाचतात. हातात अक्षता घेऊन कहाणी ऐकतात. नंतर त्या अक्षता देवावर वाहतात. हात जोडतात, प्रार्थना करतात. अंतर्मन वगैरे माहिती नसेलही, पण या साध्या कृतीतून चांगलं किंवा वाईट दोन्ही सोडून द्यायचं, मनात ठेवायचं नाही, त्याचा त्रास करून घ्यायचा नाही हे कळतं. जे घडतंय ते एका शक्तीच्या नियमानुसार घडत आहे. त्याला देव म्हटलं तर बिघडलं कुठे? देवाच्या हातात काही नसेलही, आपल्या तरी हातात कुठे काही आहे? यामुळे पाठ अंथरुणावर टेकल्या टेकल्या गाढ झोप लागते हे नक्की. झोप येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मनात अनेक विचार, चिंता, राग, निराशा, भीती यापैकी काही असेल तर झोप येईलच कशी? देवा काळजी रे, देवा काळजी रे असं म्हणावं आणि बिनघोर झोपावं. गरजेपुरते देव देतो, तो दयाळू आहे अशी मनात श्रद्धा असावी. व्हायचं ते होणार आहेच, तर फार विचार करू नये इतकं या गोष्टीतून कळतं. गणेशाच्या कहाणीचं वैशिष्ट्य म्हणजे याचा शेवट. पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असा आहे. जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं आहे, गोष्ट सांगितली नाही. गणेश कसा आहे? निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे असा गणराज मनी ध्याईजे, म्हणजे मनापासून गणेशाचे पूजन करा. काय असतं हे? हे आपल्या बुद्धीचे वर्णन आहे. तिचा योग्य वापर केला तर अशक्य गोष्टी शक्य होतात. अंतर्मनाच्या शक्तीने माणूस काहीही करू शकतो. मन आणि बुद्धी एकाग्र व्हायला हवी. माणसाकडे काय असतं? वेळ, पैसा, ज्ञान, शक्ती, कला इत्यादी अनेक गोष्टी असतात किंवा त्या माणूस मिळवतो. त्याचं काय करायचं? जे आहे किंवा मिळवले आहे त्याचे 3 वाटे करावेत. एक देवाला द्यावा, एक ब्राह्मणाला द्यावा आणि एक आपल्याला ठेवावा. देव कोण? जो आपल्याला मदत करतो, काही देतो. मग भले ते दुःख असेल, तो आपला देव. मग ते गुरुजन, मित्र, नातेवाईक, शेजारी असे कितीतरी लोक असतील. राजालाही देव मानले जाते. त्याला कर स्वरूपात काही उत्पन्न द्यावे लागते. ब्राह्मण कोण? ही जात नव्हे. जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण. पूर्वी साधू, संत, संन्यासी, ऋषी, मुनी समाजोपयोगी गोष्टी करायचे. त्यांचा उदरनिर्वाह दानावर चालायचा. आता ज्या सामाजिक संस्था आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते हेच कार्य करत आहेत. त्यांना आपण देणं लागतो. मानवतेसाठी कार्य करत आहेत. त्यांना जे शक्य आहे ते द्यायला हवे. उरलेल्या भागात आपला आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवावा, गरजा पूर्ण कराव्यात. असे केल्याने काय होते? मनोकामना पूर्ण होते, कार्य सिद्धीस जाते, आपले आयुष्य सुखकर होते. एक तीळ असेल तरी वाटून खावा याचा असाही अर्थ आहे. माणूस जे कमावतो त्यावर अनेक घटकांचा अधिकार असतो. ते सुखी असतील, त्यांचे कार्य नीट चालले तरच माणूस सुखी होईल. संसार नीट करावा आणि एकमेकांना मदतही करावी. परोपकार करावा हे वेगळ्या शब्दात सांगितले. कुटुंब आणि समाज दोन्ही महत्वाचे आहेत. कहाणी पूर्ण झाली. आता देवाला अक्षता वाहू, डोळे मिटू, हात जोडू आणि म्हणू,
चांगली बुद्धी दे.